Good morning, all. Good morning, ma'am. Good morning. Morning, teacher. Good morning. Morning. Morning, ma'am. From today's lecture, we are going to learn second chapter. मॅम आवाज येत नाही. मॅम आवाज येत नाही तुमचा. मॅम आवाज येत नाही. From today's lecture, we are going to learn second chapter, volumetric analysis, from the subject of pharmaceutical chemistry. In earlier lecture, we are completed first chapter. So from today's lecture, we are going to learn new chapter, volumetric analysis. So syllabus of chapter, first is a fundamentals of a volumetric analysis. Next, acid-base titration. Next, non-aqueous titration. Next, precipitation titration. Next, complexometric titration. After that, redox titration. And last point is a gravimetric analysis. In that, there gravimetric analysis principle and method we have to learn in this chapter. So these bit are included in your chapter number 2, volumetric analysis. So there is 7 bit are included. In that first bit we are going to cover in today's lecture, that is a fundamentals of a volumetric analysis. So in that fundamental of a volumetric analysis, only the introductory part are included. So next, fundamentals of a volumetric analysis. So volumetric analysis is a form of a quantitative analysis involving the measuring the volume of a reacting solution. It involves the use of a titration. आपण व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस हे लर्न करणार आहोत. त्याच्या आधी आपल्याला माहित असलं पाहिजे की व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस काय आहे. सो व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस इज अ फॉर्म ऑफ अ क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. सो आपल्याला जर तुम्ही इन डिटेल जर बघितलं तर व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस जे आहे ते क्वांटिटेटिव्ह अनालिसिसच्या अंडर येतं. सो अनालिसिसचे बेसिकली 2 टाइप दिसतात. फर्स्ट इज अ क्वांटिटेटिव्ह अनालिसिस and second is a qualitative analysis. So हे जे analysis आहे, analysis ह्या wordचा meaning काय आहे? Analysis म्हणजे एखादी गोष्ट आपण आयडेंटिफाय करणं, मग ती मे बी नोन असेल किंवा अननोन असेल. सो अनालिसिस ह्या वर्डचा मीनिंग काय आहे? एखादी गोष्ट आयडेंटिफाय करणं, त्यांना फाउंड करणं. सो हे अनालिसिसचे 2 टाइप पडताना आपल्याला दिसतात. पहिला टाइप आहे क्वांटिटेटिव्ह अनालिसिस and second type आहे qualitative analysis. So in that quantitative analysis, मग ह्या वर्डचा मीनिंग काय आहे? क्वांटिटेटिव्ह अनालिसिस म्हणजे काय? सो हाऊ मच सबस्टन्स प्रेझेंट इन दॅट केमिकल. सो ह्याला आपण काय म्हणतोय? क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. इट मीन्स क्वांटिटेटिव्ह म्हणजे अशी गोष्ट की जी आपल्याला मेजर करता येते, त्याला आपण काय म्हणतोय? क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. फॉर एक्झाम्पल, एखादा तुम्हाला कंपाऊंड दिलंय. सो व्हॉइस इज नाउ क्लिअर? Yes, ma'am. ओके. सो क्वांटिटेटिव्ह अनालिसिस ह्यामध्ये बघा, फॉर एक्झाम्पल जसं की तुम्हाला एखादं कंपाऊंड दिले, ते कंपाऊंड तुमच्यासाठी अननोन आहे, तुम्हाला माहित नाहीये. तुम्ही काय करणार? ते कंपाऊंड घेणार, फर्स्टली त्याला ऑब्झर्व करणार. मग नेक्स्ट तुम्हाला तुमच्या इन्स्ट्रक्टरनी जर सांगितलं की हे जे कंपाऊंड आहे ह्यामधून तुम्हाला प्युअर सबस्टन्स कोणता आहे तो आयडेंटिफाय करायचा आहे आणि किती अमाऊंट मध्ये प्रेझेंट आहे हे तुम्हाला आयडेंटिफाय करायचंय. सो त्याच्यानंतर ना जी तुम्ही प्रोसेस करता, जसं की ते कंपाऊंड तुम्ही बघणार, त्याचा कलर वगैरे नोट डाऊन करणार, ऑर्डर नोट डाऊन करणार. आफ्टर दॅट त्यामध्ये कोणता तरी अननोन कंपाऊंड आहे जे की तुम्हाला काय करायचंय, किती अमाऊंट मध्ये प्रेझेंट आहे हे आयडेंटिफाय करायचंय. सो त्यावेळेस जी प्रोसिजर तुम्ही करता त्याला म्हणलं जातं क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. म्हणजे ह्यामध्ये तुम्ही काय करणार आहेत? जे अननोन तुम्हाला सबस्टन्स दिलेले आहेत त्यामधून प्युअर सबस्टन्स कोणता हे आयडेंटिफाय करणार. त्यानंतर किती अमाऊंट मध्ये तो प्रेझेंट आहे
हे आयडेंटिफाय करणार. सो किती अमाऊंट, ही जी अमाऊंटची किंवा मेजरिंग रिलेटेड जेवढ्या पण गोष्टी येतात ते सगळ्या कशामध्ये येणार आहेत आता, क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. सो फर्स्टली अनालिसिस म्हणजे काय आहे? अनालिसिस म्हणजे एखाद्या गोष्टीचं आयडेंटिफाय करणं, त्याला आपण काय म्हणतोय, अनालिसिस. किंवा जी गोष्ट माहित आहे त्याला परत एकदा क्रॉस चेक करणं मीन्स अनालिसिस. वेट फॉर अ मिनिट. ओके. सो नेक्स्ट किती आपल्याला ते मेजर करता येतं, ह्याला आपण काय म्हणतोय, क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. सो हाऊ मच सबस्टन्स इज प्रेझेंट इन दॅट केमिकल इज अ क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. फॉर एक्झाम्पल टायट्रेशन अँड ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस. सो टायट्रेशन मध्ये पण आपण काय करतोय की जे अननोन सबस्टन्स आहेत ते नोन सबस्टन्स सोबत किती रिॲक्ट होतात ह्यावरती आपण त्याची क्वांटिटी अनालाइज करतोय. आणि ग्रॅव्हिमेट्रिक मध्ये पण इन डिटेल आपल्याला लर्न करायचं आहे नेक्स्ट बीट मध्ये. सो हे सगळे काय आहेत, एक्झाम्पल आहेत कशाचे, क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. सो क्वांटिटेटिव्ह अनालिसिस इज नथिंग बट की एखादी गोष्ट आपल्याला मेजर करायची आहे, किती प्रमाणामध्ये ती प्रेझेंट आहे. नेक्स्ट आहे क्वालिटेटिव्ह अनालिसिस. सो इन दॅट क्वालिटेटिव्ह अनालिसिस डेफिनेटली क्वालिटेटिव्ह, सो इटसेल्फ ते त्याच्या वर्ड मधून कळते की आपल्याला काय बघायचंय, किती प्रमाणामध्ये आहे हे नाही चेक करायचं, पण जेवढा पण तो केमिकल त्या सबस्टन्स मध्ये प्रेझेंट आहे तो किती प्युअर आहे हे आपल्याला फोकस करायचंय. सो क्वालिटेटिव्ह मीन्स आपल्याला काय चेक करायचंय, त्याची क्वालिटी चेक करायची. सो क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये एखादा कंपाऊंड जो आहे, केमिकल कंपाऊंड, त्याची आपण काय बघतोय, क्वालिटी बघतोय. मीन्स जसा तो असायला पाहिजे त्याच्या आयडियल कॅरेक्टरी सहित, सो किती प्युअर फॉर्म मध्ये तो प्रेझेंट आहे, त्याला आपण काय म्हणतोय, क्वालिटेटिव्ह अनालिसिस. व्हॉट इज प्रेझेंट म्हणजे त्या सबस्टन्स मध्ये काय प्रेझेंट आहे हे आपल्याला बघायचंय. दिस आर द नथिंग बट क्वालिटेटिव्ह अनालिसिस. फॉर एक्झाम्पल ऑर्गॅनिक स्पॉटिंग. सो ऑर्गॅनिक स्पॉटिंग म्हणजे काय, ज्यावेळेस पण तुम्ही व्हेरियस प्रोसेस यूज करता एखाद्या सबस्टन्सला आयडेंटिफाय करताना, मग तो सबस्टन्स प्युअर आहे की नाही हे आपण आयपी नुसार चेक करतोय. त्यांनी जी प्रोसिजर दिली त्यानुसार चेक करतोय. मग त्यामध्ये स्पॉटिंग हा पण एक प्रोसिजर आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला कळतं की सबस्टन्स कोणता आहे. सो तो कलर शो करतो, तो किती रन होतोय ह्याच्यावरती पण बरंच डिपेंड असतं. दीज आर द नथिंग बट ऑर्गॅनिक स्पॉटिंग. सो त्याला आपण म्हणतोय क्वालिटेटिव्ह अनालिसिस. किती प्युरिटी मध्ये तो प्रेझेंट आहे ह्याला, त्याचा प्युअर फॉर्म किती प्रेझेंट आहे याला आपण म्हणतोय क्वालिटेटिव्ह अनालिसिस. सो वी आर अगेन मूव टुवर्ड्स आवर डेफिनेशन. सो व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस इज अ फॉर्म ऑफ अ क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. सो आपल्याला आता समजलंय की अनालिसिसचे दोन टाइप आहेत, क्वांटिटेटिव्ह ज्याच्यामध्ये आपल्याला एखादी गोष्ट मेजर करता येईल अशी अनालिसिस, आणि क्वालिटेटिव्ह ज्याच्यामध्ये तो सबस्टन्स किती प्युअर फॉर्म मध्ये आहे अशी प्रोसिजर मीन्स क्वालिटेटिव्ह. मग हा जो व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस आहे तो कशाच्या अंडर येतो, क्वांटिटेटिव्ह. सो इन्व्हॉल्विंग द मेजरिंग द व्हॉल्यूम ऑफ अ रिएक्टिंग सोल्युशन. मग हे व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस काय इन्व्हॉल्व करतं, मेजरिंग द व्हॉल्यूम ऑफ अ रिएक्टिंग सोल्युशन. सो व्हॉल्यूम आपण कशाचा मेजर करतोय, जे पण रिएक्टिंग सोल्युशन आहे. सो रिएक्टिंग सोल्युशन मध्ये कसं असणार आहे, एक कंपाऊंड आहे तो अननोन असणार आहे आणि सेकंड कंपाऊंड असणार आहे तो नोन कंपाऊंड. मग अननोन आणि नोन ची रिएक्शन मधून आपल्याला रिएक्टिंग सोल्युशन मिळते. सो त्याचा व्हॉल्यूम आपण थोडक्यात मेजर करतोय. इट इन्व्हॉल्व्स द यूज ऑफ अ टायट्रेशन. सो हे व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस आहे, ते टायट्रेशन मध्ये पण आपण हे यूज करतोय. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. नेक्स्ट बघा, व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस इज अन एक्सटेन्सिव्हली युज्ड क्वांटिटेटिव्ह अनालिटिकल टेक्निक. व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस जे आहे ते क्वांटिटेटिव्ह अनालिसिस टेक्निकच्या अंडर येतं. नेक्स्ट, as the name recommended, this method reveals measurement of the volume of a solution
whose concentration is unknown and applied to determine concentration of the analyte. सो व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस काय आहे, जसं की त्याचं नाव इटसेल्फ सांगतंय. सो व्हॉल्युमेट्रिक, सो अनालिसिस म्हणजे आपल्याला कळलंय की काहीतरी आयडेंटिफाय करणं. व्हॉल्युमेट्रिक म्हणजे एखाद्या सबस्टन्सचा व्हॉल्यूम मेजर करणं, मीन्स व्हॉल्युमेट्रिक. सो ॲज द नेम रेकमेंडेड, दिस मेथड रिव्हिल्स मेजरमेंट ऑफ द व्हॉल्यूम ऑफ अ सोल्युशन. मग त्याचं नाव स्वतःहून सांगतंय की आपल्याला व्हॉल्यूम, त्या सोल्युशनचा व्हॉल्यूम मेजर करायचंय. हुज कॉन्सन्ट्रेशन इज अ नोन, ज्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला ऑलरेडी माहित आहे. अँड applied to determine the concentration of the analyte. आणि आपण कशासाठी मीन्स अप्लाय करतोय की ज्या अनालाइट म्हणजे असा सबस्टन्स की ज्याचा आपल्याला कॉन्सन्ट्रेशन किती अमाऊंट मध्ये आहे हे माहित नाहीये. सो अशा अनालाइटचं अननोन सबस्टन्सचं आपल्याला काय करायचंय, कॉन्सन्ट्रेशन किती प्रमाणामध्ये तो प्रेझेंट आहे ते डिटरमाइन करण्यासाठी वापरली जाणारी मेथड मीन्स व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस. So next, in other word, determines the volume of a second substance that coalesces with the first in known proportion is known as a volumetric analysis or volumetric titration. So आपण अजून सिंपल कशी करू शकतो डेफिनेशन. सो व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस is the process in which the volume of a second substance that coalesces with first in known proportion is known as volumetric analysis or volumetric titration. एक असा सबस्टन्स आहे की जो अननोन आहे आणि एक असा सबस्टन्स आहे की जो नोन आहे. मग जो नोन सबस्टन्स आहे त्या नोन सबस्टन्स सोबत आपण अननोन सबस्टन्सची रिएक्शन करवतोय आणि त्याच्यामधून आपल्याला काय समजतंय की अननोन सबस्टन्स किती अमाऊंट मध्ये प्रेझेंट आहे. सो सेकंड जो सबस्टन्स आहे, सो व्हॉल्यूम ऑफ द सेकंड सबस्टन्स दॅट कोएलेन्स विथ द फर्स्ट इन अ नॉन प्रोपोर्शन. सेकंड सबस्टन्स आपल्यासाठी कम्प्लिटली अननोन असणारे, आपल्याला माहित नाहीये की कोणता सबस्टन्स आहे. तो काय करतोय, फर्स्ट जो सबस्टन्स आहे त्या फर्स्ट सबस्टन्स सोबत रिएक्ट करतोय. कोएलेन्स मीन्स काय करणार आहे, तिथं प्रेसिपिटेशन किंवा कॉम्प्लेक्स फॉर्म करणार आहे. सो इन अ नॉन प्रपोर्शन. पण आपल्याला पहिल्याचं कॉन्सन्ट्रेशन माहितीये आणि पहिल्याची कॅपॅसिटी माहिती की तो कुठपर्यंत रिएक्ट करू शकेल. सो 1 ml जर आपण सोल्युशन घेतलं तर आपल्याला माहिती की 1 ml मध्ये किती प्रेसिपिटंट आपल्याला मिळते. सो लाईकवाईज पहिल्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला माहित असल्यामुळं, त्याची कॅपॅसिटी आपल्याला माहित असल्यामुळं की तो किती अदर सबस्टन्स सोबत रिएक्ट करेल आणि किती त्याचा फायनल प्रोडक्ट आपल्याला मिळेल, ह्याच्यावरून आपण काय करतोय, सेकंड सबस्टन्सचं पण अमाऊंट तिथं डिटरमाइन करतोय. सो अनालाइज करतोय. सो दॅट प्रोसेस इज नोन ॲज व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस और व्हॉल्युमेट्रिक टायट्रेशन. Next, it is this method of a quantitative analysis is that allow us to determine the concentration of the analyte. So ही एक मेथड आहे क्वांटिटेटिव्ह अनालिसिसची. ही एक मेथड आहे ज्याच्यामध्ये आपल्याला काय समजतं, अनालाइटचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते आपल्याला समजतं. सो allows used to determine the concentration of the analyte. जे अनालाइट आहे, सो ते अनालाइट आपल्याला माहित नाहीये की किती प्रमाणामध्ये ते प्रेझेंट आहे त्या सबस्टन्स मध्ये. त्यामुळे आपण काय करतोय, त्याची अमाऊंट डिराईव्ह करायचं ट्राय करतोय की किती अमाऊंट मध्ये तो प्रेझेंट आहे हे आपण आयडेंटिफाय करतोय. सो त्याच्यासाठी आपल्याला व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस हे करावं लागतं किंवा व्हॉल्युमेट्रिक टायट्रेशन हे करावं लागतं. नेक्स्ट, द फर्स्ट मेथड ऑफ अ व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस वॉज devised and found by the French chemist Jean-Baptiste Andre Dumas. सो हे जे सायंटिस्ट आहे त्यांचं नाव आहे. पहिल्यांदा ही व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस हे कुणी काढलंय तर जॅन-बॅप्टिस्ट अँड्र्यू ड्युमस यांनी काढलेलं आहे. सो ॲज ही वॉज ट्राइंग टू डिटरमाइन द प्रपोर्शन ऑफ अ नायट्रोजन कंबाइन्ड विथ द अदर एलिमेंट इन अ ऑर्गॅनिक कंपाऊंड. सो त्यांनी काय केलं, फर्स्टली व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस हा कन्सेप्ट माहित नव्हता, त्यांच्यामुळे या जगाला कन्सेप्ट कळला. त्यामध्ये ते एक्सपेरिमेंट करत होते. त्या एक्सपेरिमेंट मध्ये नायट्रोजन कंपाऊंड त्यांनी काय केलंय, रिएक्ट केलंय अदर एलिमेंट सोबत. जे पण ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत, ऑर्गॅनिक एलिमेंट आहेत, त्यांच्यासोबत त्यांनी नायट्रोजनला रिएक्ट केलंय.
So to ensure the conversion of a nitrogen compound into pure gas, the nitrogen composite was burned in a furnace and passed along a furnace in a stream of a carbon dioxide that is passed into a strong alkali solution. So त्यांना नायट्रोजन कंपाऊंड आहे ते प्युअर गॅस मध्ये पाहिजे होतं, त्यासाठी त्यांनी हा एक्सपेरिमेंट केला की ऑर्गॅनिक कंपाऊंड सोबत रिॲक्ट केला. आणि ते काय केलंय, तिथं एक्सपेरिमेंटल सेटअप त्यांनी केला, त्याच्यामध्ये फर्नान्स यूज केले. फर्नान्स मीन्स नथिंग बट जे सिंथेसिस साठी यूज केलं जातं. सो असा इक्विपमेंट मीन्स फर्नान्स. तर त्याच्यामध्ये नायट्रोजन जो आहे तो कम्प्लिटली बर्न केला आणि त्याच्यामध्ये काय झालंय, तो गॅस क्रिएट झालाय, तो गॅस कार्बन डायऑक्साइड सोबत रिॲक्ट केला. सो कार्बन डायऑक्साइडचा स्ट्रीम तिथून पास केला आणि हे जे बर्न केलेलं जे नायट्रोजन कंपाऊंड आहे त्याचं कन्व्हर्जन गॅस मध्ये झालं आणि तो गॅस कार्बन डायऑक्साइड सोबत रिॲक्ट झाला इन द स्ट्रॉंग अल्कलाय सोल्युशन. पण मीडियम कसं होतं, अल्कलाय. द मास of the nitrogen is calculated and occupies in a known condition of a pressure and volume from the sample. त्यानंतर त्यांनी काय केलं, जेवढं मास जे आहे नायट्रोजनचं ते कॅल्क्युलेट करून त्याच्यावरून त्यांनी किती प्रमाणामध्ये तो प्युअर गॅस मध्ये प्रेझेंट आहे हे त्यांनी डिराईव्ह केलं. सो दिस आर द नथिंग बट अ व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस हिस्ट्री. सो व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस हे कुठून डिराईव्ह झालंय किंवा कुणी डिराईव्ह केलं, हा क्वेश्चन पण तुम्हाला विचार. मॅम आवाज येत नाहीये. सो हिस्ट्री आहे, व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस कशी डिराईव्ह केली किंवा कोणी काढली, तुम्हाला क्वेश्चन पण विचारला जाऊ शकतो. सो हिस्ट्री मध्ये काय आहे, सायंटिस्टने एक्सपेरिमेंट करून बघितला, त्याच्यामध्ये नायट्रोजन कंपाऊंड हे ऑर्गॅनिक इलिमेंट सोबत रिॲक्ट केलं. त्यांना नायट्रोजन कंपाऊंडचा प्युअर गॅस पाहिजे होता, त्यामुळं त्यांनी इलिमेंट सोबत ऑर्गॅनिक जे इलिमेंट आहेत त्यांच्यासोबत रिॲक्ट केलं. तर नायट्रोजन कंपाऊंडला कम्प्लिटली बर्न केलं विथ द हेल्प ऑफ अ फर्नान्स इक्विपमेंट. सो त्याच्यामधून जो गॅस बाहेर पडतोय तो गॅसची रिॲक्शन कार्बन डायऑक्साइड सोबत करून दिली आणि इन द प्रेझेन्स ऑफ अल्कलाय मीडियम. त्यानंतर त्या रिॲक्शन नंतर जो त्यांना फायनल जे मिळालंय जो व्हॉल्यूम गॅसचा, त्या गॅसचा व्हॉल्यूम त्यांनी मास मध्ये कन्व्हर्जन करून त्यांनी नॉन कंपाऊंड आणि अननोन कंपाऊंड वरून अननोन कंपाऊंडचा आयडेंटिफाय केलेला आहे. सो किती कॉन्सन्ट्रेशन मध्ये ते मिळेल. सो लाईकवाईज आपल्याला इथून पुढे पण रिॲक्शन आपल्याला ज्यावेळेस बघायचे त्यावेळेस टायट्रेशन मध्ये एक कंपाऊंड आपल्याला नोन असणार आहे, म्हणजे एक कंपाऊंड आहे की आपल्याला माहित असणार आहे तो किती कॉन्सन्ट्रेशन मध्ये आपण घेतलेला आहे, आणि एक कंपाऊंड आहे जो अननोन असणार आहे आणि त्याची रिॲक्शन आपल्याला करून त्याच्यामधून फायनल कंपाऊंड किती अमाऊंट मध्ये प्रेझेंट आहे हे आयडेंटिफाय करायचंय. So these are the history and introduction of a volumetric analysis. So समजलं का volumetric analysis? Yes, ma'am. Ma'am. Yes. Next is a various terminologies used in a volumetric analysis or while we are handling a volumetric titration. So वेगवेगळ्या आपल्याला टर्मिनॉलॉजीज बघायला मिळतात ज्यावेळेस आपण टायट्रेशन ही प्रोसेस करत असतो किंवा व्हॉल्युमेट्रिक अनालिसिसचा स्टडी करत असतो. इन दॅट फर्स्ट इज अ टायट्रेशन. सो टायट्रेशन अ प्रोसेस वेअर सोल्युशन ऑफ अ known strength is added to a certain volume of a
treated sample containing an indicator. Titration ही एक अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आपल्याला एक सबस्टन्स माहिती असतो, नोन सबस्टन्स किंवा नोन सोल्युशन. सो आपण काय करतोय, अननोन सोल्युशन सोबत रिॲक्ट करतोय आणि त्या प्रोसेसला आपण काय म्हणतोय, टायट्रेशन इन द प्रेझेन्स ऑफ अ इंडिकेटर. सो इंडिकेटरच्या हेल्पने आपण काय करतोय, ही प्रोसेस घडवून आणतोय. नेक्स्ट आहे टायट्रंट. So there is another two terminologies are included in the process of a titration. First is a titrant and second is a titrant. So in the second definition baga, these are the definition of a titrant: a solution of a known strength of a concentration used in the titration. ज्या सोल्युशनचं किंवा ज्या सबस्टन्सचं आपल्याला कॉन्सन्ट्रेशन माहिती आहे, किती अमाऊंट मध्ये आहे, त्या सबस्टन्सला आपण काय म्हणतोय, titrant म्हणतोय. And titrant, so the titrant is any solution to which the titrant is added and which contain ion or species being determined. So second जो आहे titrant, त्याच्यामध्ये आपण काय केलंय, जे अननोन सबस्टन्स आहे त्या अननोन सबस्टन्सचं आपल्याला कॉन्सन्ट्रेशन फाइंड आउट करायचं असतं. त्या अननोन सबस्टन्सला किंवा सोल्युशनला आपण काय म्हणतोय, टायट्रंट. आणि त्या टायट्रंट मध्ये आपण काय करतोय, टायट्रंट ऍड करतोय. सो हे दोन्हीला मिळून आपण काय म्हणतोय, टायट्रंट. सो दीज आर द टू टर्मिनॉलॉजीज. सो नियरली सेम आहेत. जस्ट तुम्ही एक जरी टर्मिनॉलॉजी लक्षात ठेवली तरी दुसरी तुम्हाला राईट डाऊन करता येईल. सो फर्स्ट काय आहे, टायट्रंट आहे. टायट्रंट म्हणजे असा सबस्टन्स किंवा सोल्युशन ज्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला आधीच माहिती आहे. सो त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टायट्रंट. टायट्रंट मीन्स असा सबस्टन्स किंवा सोल्युशन की ज्याचं कॉन्सन्ट्रेशन अननोन आहे. सो दिस इज कॉल्ड अ टायट्रंट. नेक्स्ट आहे टायट्रेशन कर्व. सो टायट्रेशन कर्व तुम्हाला ऍसिड बेस टायट्रेशन मध्ये बघायला मिळेल. ह्याच्यामध्ये टायट्रेशन कर्व म्हणजे हा ग्राफ आहे ज्याच्यामध्ये पीएच वर्सेस मिलीलिटर ऑफ अ टायट्रंट ह्याचा ग्राफ शो केलेला आहे. तिथं जो कर्व येईल त्या कर्वला आपण म्हणतो टायट्रेशन कर्व. अ प्लॉट ऑफ अ पीएच वर्सेस मिलीलिटर्स ऑफ अ टायट्रंट. सो टायट्रंट म्हणजे ज्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला माहित आहे असा सबस्टन्स. सो तो किती व्हॉल्यूम मध्ये आहे हे आपण काय केलंय, ग्राफ थ्रू प्लॉट केलेला आहे. सो शोईंग द manner in which pH change versus milliliters of a titrant during an acid base titration. So acid base titration मध्ये त्याचा pH चेंज जो होतोय, सो रिॲक्शन होताना तिथं pH पण स्लाइटली तिथे चेंज होते. तर आपल्याला काय करायचंय, आयडेंटिफाय करायचंय की अननोन सबस्टन्स जो आहे त्याचं कन्व्हर्जन कसं होतंय. सो त्यावेळेस हे टायट्रेशनचा कर्व आपल्याला लागतो. सो टायट्रेशनचा कर्व प्लॉट करताना आपण पीएच आणि मिलीलिटर ऑफ अ टायट्रंट ह्या बेसिसवर तो ग्राफ ड्रॉ करत असतो. तर त्या ग्राफला आपण म्हणतोय टायट्रेशन कर्व. सो टायट्रेशन कर्व इज नथिंग बट जे पण टायट्रेशन करताना जे पण चेंजेस होत आहेत पीएच मध्ये, सो त्याचा आपण काय करतोय, कर्व ड्रॉ करतोय, ग्राफ ड्रॉ करतोय. नेक्स्ट आहे इंडिकेटर. अ सबस्टन्स और अ केमिकल दॅट चेंज इट्स अ कलर इन ऍसिडिक and basic medium during a titration. So इंडिकेटरची गरज का असते आपल्याला टायट्रेशन मध्ये, कारण हा असा सबस्टन्स आहे, असा केमिकल सबस्टन्स आहे की जो कलर चेंज दाखवतो. सो जे सोल्युशन आहे ते कलरलेस टू कलर ह्या जर स्टेट मध्ये जात असेल तर शार्प कलर जर दिसला तरी आपल्याला तिथं आपला रिझल्ट आपल्याला इझिली आयडेंटिफाय होतो. त्याच्यासाठी इंडिकेटरची गरज आहे. ऑल्सो इंडिकेटर कशाला लागतो, जी आतमधली जी केमिकल रिॲक्शन आहे ती आपण नुसतं बघून आपण आपल्याला समजणार आहे का की रिॲक्शन कम्प्लीट झाली किंवा आता रिॲक्शन इनकम्प्लीट आहे, ह्या स्टेट आपल्याला समजणार आहेत का, नाही. त्यासाठी आपण काय करतोय, इंडिकेटरचा यूज करतोय. सो इंडिकेटर यूज करून आपल्याला समजतं की रिॲक्शन कम्प्लीट झाली. ज्यावेळेस तो कलर चेंज शो करतो त्यावेळेस आपल्याला कळतं की ती रिॲक्शन कम्प्लीट झालेली आहे. सो त्यामुळे आपण इथं इंडिकेटर टायट्रेशन मध्ये यूज करतोय. सो इंडिकेटर म्हणजे काय आहे, अ सबस्टन्स और केमिकल दॅट चेंज इट्स अ कलर इन ऍसिड अँड बेसिक मीडियम ड्युरिंग द टायट्रेशन इज नोन ॲज अ इंडिकेटर. सो नेक्स्ट आहे इक्विव्हॅलन्स पॉइंट. So the point at which
just a adequate reagent is added to a react completely with a substance. Equivalent point म्हणजे जे पण आपण अननोन ची रिएक्शन नोन सोबत जे काही करतोय त्यावेळेस आपल्याला माहित असतं की रिएजंट आपण जो ऍड करतोय तो फक्त सफिशियंट क्वांटिटी मध्ये ऍड करायचा. ती रिएक्शन कम्प्लीट होईस्तोपर्यंत फक्त आपल्याला ऍड करायचं. त्या पॉइंटला आपण म्हणतो इक्विव्हॅलन्स पॉइंट. म्हणजे दोन्ही पण साइड बॅलन्स जिथे असतात त्या पॉइंटला आपण म्हणतो इक्विव्हॅलन्स पॉइंट. द पॉइंट ऍट विच जस्ट adequate reagent is added to react completely with a substance. त्या सबस्टन्सला रिॲक्ट होण्यासाठी जे मीडियम आपण यूज करतोय किंवा जेवढं सोल्युशन आपण प्रोव्हाइड करतोय ते कसं असलं पाहिजे ऍडिक्वेट. फक्त रिॲक्शन कम्प्लीट होण्यापुरतं आपण तिथं काय करतोय रिएजंट ऍड करतोय. त्या पॉइंटला किंवा त्या व्हॉल्युमला आपण म्हणतोय इक्विव्हॅलन्स पॉइंट. सो दोन्ही बॅलन्स असलेला असं आपल्याला तिथं सोल्युशन दिसतंय की फक्त रिॲक्शन कम्प्लीट होण्यापुरतं आपण रिएजंट ऍड करतोय. So that volume or that point is known as a equivalence point. Next आहे buffer solution. So buffer solution, a solution that resists changes in a pH even a strong acid or a base is added or when it is diluted with a water. Buffer solution असं सोल्युशन असतं ज्याच्यामध्ये स्मॉल अमाऊंट मध्ये तुम्ही जर स्ट्रॉंग ऍसिड किंवा स्ट्रॉंग बेस जरी ऍड केला तरी त्याचा पीएच जो आहे तो तसाच राहतो. जर समजा पीएच जर समजा 4 पीएच असेल तर जर तुम्ही त्या 4 पीएच असलेल्यामध्ये जर बफर सोल्युशन ऍड केलं तर त्या बफर सोल्युशन मुळे काय होणार आहे परत जर तेच सोल्युशन तुम्ही टायट्रेशन मध्ये किंवा अदर रिएक्शन मध्ये जर यूज केलं तर त्याचा पीएच चेंज होणार नाहीये कारण बफर त्याच्यामध्ये आपण ऍड केले. सो बफर काय करतं इट रेजिस्ट द चेंज इन अ पीएच. जे काय पीएच चेंज होणार आहे रिएक्शन मध्ये ते त्याला रेजिस्ट करतं आणि आहे असं त्याचा पीएच मेंटेन करायचं. ते सोल्युशन मेंटेन करण्यासाठी ते सोल्युशन आपण यूज करतोय. सो जे पण काय पीएच चेंज होतोय तो पीएच आपण चेंज न होण्यासाठी हे बफर सोल्युशन आपण ऍड करतो. सो त्याच्यामध्ये तुम्ही वॉटर डिस्टिल्ड वॉटर जरी ऍड केलं तरी त्याचा पीएच तसंच राहणार आहे. त्या सोल्युशनला आपण म्हणतोय बफर सोल्युशन. So these terminologies are included in your volumetric analysis or titration process. So ह्या सगळ्या terminologies तुम्हाला माहित असल्या पाहिजे before you are going to learn in detail volumetric analysis or titration. So समजले का सगळ्यांना titration, titration curve काय आहे, indicator, equivalence point and buffer solution. Are you clear with that? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. रिपीट काय करायचंय का फर्स्ट ऑफ फंडामेंटल ऑफ व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस अँड दिस टर्मिनॉलॉजी रिपीट करायचेत का? मॅम ते adequate reagentच कळलं नाही. ऍडिक्वेट रिएजंट म्हणजे सफिशियंट रिएजंट. जसं की समजा एक केमिकल आहे त्याची तुम्ही रिएक्शन करून घेताय. तो त्याची रिएक्शन करताना त्याच्यामध्ये तुम्हाला सॉल्व्हंट ऍड करायचंय किंवा अजून एखादा रिएजंट ऍड करायचंय की जेणेकरून ती रिएक्शन कम्प्लीट होईल. मग त्यावेळेस तो जो रिएजंट किंवा तो जो सॉल्व्हंट आपण यूज करतोय तो कसा असला पाहिजे ऍडिक्वेट. म्हणजे ती रिएक्शन कम्प्लीट होण्यापुरताच आपण फक्त तिथं यूज करतोय. एक्सेस क्वांटिटी मध्ये पण यूज करत नाही किंवा मिनिमम क्वांटिटी मध्ये पण यूज करत नाही. जोपर्यंत रिएक्शन कम्प्लीट होती तेवढ्याच फक्त स्पेसिफिक क्वांटिटी मध्ये आपण यूज करतोय रिएजंट. त्याला म्हणतात ऍडिक्वेट रिएजंट. म्हणजे ऍडिक्वेट ही टर्मिनॉलॉजी डिफरंट आहे. रिएजंट तुम्हाला माहिती आहे रिएजंट काय आहेत. ऍडिक्वेट म्हणजे त्याची जी रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट फुलफिलमेंट करणं म्हणजे ऍडिक्वेट. जसं की एखादा सबस्टन्स आहे 1 ग्राम सबस्टन्सला 10 ml एवढं सोल्युशन जर इनफ होत असेल रिएक्शन कम्प्लीट करण्यासाठी तर त्या 10 ml सोल्युशनला आपण काय म्हणतोय ऍडिक्वेट क्वांटिटी मध्ये ते सोल्युशन आहे. सो ऍडिक्वेट म्हणजे त्याची जी रिक्वायरमेंट आहे ती फुलफिलमेंट करणं मीन्स ऍडिक्वेट. त्याला जेवढं गरजेचं आहे तेवढंच आपण रिएजंट तिथं ऍड करतो. ओके, एनीवन हॅव एनी डाऊट अबाउट दिस? No, मॅडम ma'am. टायट्रेशन कर्व सांग. टायट्रेशन कर्व. सो टायट्रेशन कर्व हे आपल्याला ऍसिड बेस टायट्रेशन मध्ये दिसतं. सो त्याच्यामध्ये आपण टायट्रेशन कर्व का प्लॉट करतोय
कारण त्या सोल्युशन मध्ये किंवा त्या टायट्रेशनच्या प्रोसेस मध्ये जे पण काय पीएच चेंज होतोय तो पीएच चेंज आपण काय करतोय इथं प्लॉट करतोय. सो ह्याच्यामध्ये पीएच अँड मिलीलिटर्स ऑफ अ टायट्रंट ह्या दोन्हीचा आपण ग्राफ तिथं प्लॉट करतोय. सो दीज आर नथिंग बट टायट्रेशन कर्व. म्हणजे टायट्रेशन करताना जी पण प्रोसेस इंटरनली होती आणि त्या इंटरनल रिॲक्शन जो काही स्लिपली तिथं पीएच चेंज होतोय सो त्याला आपण काय करतोय विथ द हेल्प ऑफ अ ग्राफ वी आर ड्रॉइंग. म्हणजे त्या चेंजेसला आपण काय करतोय ग्राफ मध्ये कन्वर्ट करतोय. सो तिथं पीएच आणि मिलीलिटर ऑफ अ टायट्रंट म्हणजे जे नॉन कॉन्सन्ट्रेशन आहे नॉन कॉन्सन्ट्रेशनचा व्हॉल्यूम सो त्याच्यासोबत पीएच वर्सेस आपण ग्राफ काढतोय. सो ऍसिड बेस टायट्रेशन मध्ये पण टायट्रेशन कर्व आहे तुम्हाला इन डिटेल त्यावेळेस आपण अजून बघूया. समोर ग्राफ असेल की इझिली तुम्हाला कॅप्चर होईल. Then we move toward next. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. So volumetric analysis or volumetric titration साठी कोणते कोणते इक्विपमेंट लागतात ते आपण बघणार आहोत. Volumetric analysis involves a few piece of equipment. So in that first is a pipette for measuring accurate and precise volume of a solution. Pipette ह्यामधली pipette कोणती आहे त्या इमेज मधली? Anyone? पिपेट कोणती आहे ही इमेज दिसते तुम्हाला? 50 लिहिलेले आहे ती. ओके करेक्ट. सो दिस इज द पिपेट. ही पिपेट आहे जे आपल्याला व्हॉल्यूम जो आहे सोल्युशनचा तो मेजर करण्यासाठी लागते. एका कंटेनर मधून दुसऱ्या कंटेनर कडे जर तुम्हाला व्हॉल्यूम ट्रान्सफर करायचा असेल तेवढं सोल्युशन जर ट्रान्सफर करायचं असेल तर आपण पिपेटचा यूज करतो. सो टू मेजर द व्हॉल्यूम विथ pipette or transfer the volume of solution we required pipette. Next आहे burette for pouring a measured volume of a solution. ह्यामध्ये burette कुठे आहे? ते येलो कलरचे Solution आहे तिथे. ओके पिपेटच्या साइडचं. तर ही आहे burette. सो burette कशासाठी लागते? जे पण मेजर्ड व्हॉल्यूम आहे. सो आता प्रत्येक ब्युरेटची कपॅसिटी डिफरंट असणार आहे. सो त्याच्या कपॅसिटी नुसार आपण काय करतोय तिथं नॉन सोल्युशनचं तिथं व्हॉल्यूम फिलअप करतो. त्याला आपण म्हणतो ब्युरेट. की त्या ब्युरेट मधून काय होणार आहे जेवढे तुम्ही व्हॉल्यूम मेजर करून ठेवले जेवढं त्या ब्युरेट मध्ये स्टोअर केले तेवढं व्हॉल्यूम आपल्याला ड्रॉप बाय ड्रॉप सेकंड इक्विपमेंट मध्ये किंवा सेकंड ग्लासवेअर मध्ये ऍड करता येतं फॉर पर्पज ऑफ अ रिॲक्शन. रिॲक्शन तिथं घडवण्यासाठी आपण जे इक्विपमेंट यूज करतोय त्याच्यामधून काय होणार आहे की ब्युरेट मधून सोल्युशन पास होणार आहे सेकंड ग्लासवेअर मध्ये. सो पोरिंग अ मेजर्ड व्हॉल्यूम ऑफ अ सोल्युशन म्हणजे एका ग्लासवेअर मधून काय करतोय आपण दुसऱ्या ग्लासवेअर मध्ये रिॲक्शनच्या पर्पज साठी आपण काय करतोय ते सोल्युशन ऍड करतोय त्याला विथ द हेल्प ऑफ अ ब्युरेट. नेक्स्ट आहे कोनिकल फ्लास्क. सो कोनिकल फ्लास्क कुठे आहे? पनेलच्या मागे. ओके हे जर इमेज बघितली तर इट इज अ कोनिकल फ्लास्क फॉर मिक्सिंग अ टू सोल्युशन्स. जे काय ब्युरेट मधून सोल्युशन येणार आहे तो विड्रॉ करणार आहे आपण ते सोल्युशन आपण कोनिकल फ्लास्क मध्ये घेणार आहे आणि त्या कोनिकल फ्लास्क मध्ये अननोन सबस्टन्स असणार आहे अनालाइट ज्याला आपण म्हणतोय की ज्याचं आपल्याला कॉन्सन्ट्रेशन मेजर करायचंय. तो ते जे मेजर करायचंय त्याची रिॲक्शन आपण नॉन कॉन्सन्ट्रेशन सोबत करतोय. त्यामुळे नॉन कॉन्सन्ट्रेशन हे ब्युरेट मध्ये आणि अननोन जे कॉन्सन्ट्रेशन आहे अननोन जे सबस्टन्स आहे तो कशामध्ये असणार आहे कोनिकल फ्लास्क मध्ये. आणि फॉर अ मिक्सिंग टू सोल्युशन पर्पज काय आहे कोनिकल फ्लास्कचं की जे दोन सोल्युशन आहेत ते मिक्स करण्यासाठी. नेक्स्ट आहे वॉश बॉटल. वॉश बॉटल साइडला. ओके हे जर बघितलं तुम्ही दिस इज द वॉश बॉटल. वॉश बॉटल दिस कंटेन डिस्टिल्ड वॉटर फॉर अ क्लिनिंग इक्विपमेंट. जे काय तुम्ही ग्लासवेअर यूज करतात त्या ग्लासवेअरला वॉश करण्यासाठी वॉश बॉटल यूज केले जातात. नेक्स्ट आहे फनेल. सो एव्हरीवन नो द फनेल. फनेलचा यूज काय आहे फॉर अ ट्रान्सफर ऑफ अ लिक्विड विदाउट अ स्पाइलिंग. म्हणजे ते सोल्युशन जे आहे लिक्विड ज्यावेळेस आपण ट्रान्सफर
करतो एका कंटेनर मधून दुसऱ्या कंटेनर मध्ये, त्यावेळेस ते लिक्विड कुठं सांडू नये किंवा ते दुसरीकडे कुठं विड्रॉ होऊ नये यासाठी आपण फनेल यूज करतो. सो ब्युरेट मध्ये पण सोल्युशन फिलअप करताना आपल्याला फनेलचा यूज करावा लागतो. आणि नेक्स्ट फनेल आपण कशासाठी यूज करतो, जे पण फिल्ट्रेशनची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेस मध्ये पण मोस्ट ऑफ द टाइम आपण फनेल यूज करतो. नेक्स्ट आहे व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क. सो हा जर बघितला तुम्ही इथं फ्लास्क आहे, सो ह्याचे बॉटम फक्त आपल्याला दिसतोय. व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क used to make up a accurate volume for a solution of a known concentration. हा जो फ्लास्क आहे या फ्लास्क मध्ये फर्स्टली तुम्हाला काय करायचंय, नोन कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला तिथं प्रिपेअर करून घ्यायचंय. म्हणजे ज्या सबस्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला माहितीये त्याचं फक्त सोल्युशन मध्ये कन्व्हर्जन करायचंय. सो ऍज पर प्रोसिजर नुसार किती ml तिथं रिक्वायर्ड आहे ते बघायचं, 50 ml 100 ml, आणि त्यानुसार व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क मध्ये तुम्हाला ते तेवढा सबस्टन्स ऍड करायचा, त्याच्यामध्ये डिस्टिल वॉटर ऍड करायचं आणि सोल्युशन प्रिपेअर करायचं. सो सोल्युशन स्टोअर करण्यासाठी आणि स्पेसिफिक क्वांटिटी मध्ये तिथं व्हॉल्यूम तिथं त्या सोल्युशनचा तयार करण्यासाठी आपण व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क यूज करतो. नेक्स्ट आहे प्रोसिजर फॉर व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस. Typical titration start with a beaker or a flask containing a precise volume of the analyte and small amount of indicator placed underneath a calibrated burette or pipette containing a titrant. So इथं titration साठी जे पण इक्विपमेंट आपण बघितलेले आहेत त्याचं मेन्शन केलेलं आहे की प्रोसिजर फॉलो व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस. व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस करताना कोणते कोणते इक्विपमेंट लागतात हे आता आपण बघितलं, आणि फर्स्ट सेंटेन्स मध्ये तेच इक्विपमेंट परत एकदा मेन्शन केले की टिपिकल टायट्रेशन स्टार्ट विथ. एक टायट्रेशन जर तुम्हाला स्टार्ट करायचं असेल तर फर्स्टली तुम्हाला काय लागतं, बीकर और फ्लास्क कंटेनिंग प्रिसाइज्ड व्हॉल्यूम ऑफ द अनालाइट. एक बीकर लागतो ज्याच्यामध्ये अनालाइट असतं किंवा फ्लास्क असतं, कोनिकल फ्लास्क ज्याच्यामध्ये अनालाइट म्हणजे ज्याचं आपल्याला आता आयडेंटिफाय करायचं की किती कॉन्सन्ट्रेशन आहे. सो तो सबस्टन्स त्याचा व्हॉल्यूम तिथं स्टोअर केलेला असतो. इन स्मॉल अमाऊंट ऑफ इंडिकेटर प्लेस्ड अंडरनीथ. तर त्याच्यामध्ये परत त्या सोल्युशन मध्ये आपण काय करतोय, इंडिकेटर ऍड करतोय. कॅलिब्रेटेड ब्युरेट और पिपेट कंटेनिंग अ टायट्रंट. त्यानंतर ब्युरेट जी आहे, कॅलिब्रेटेड ब्युरेट म्हणजे ज्याच्यावरती अशी ब्युरेट ज्याच्यावरती मार्किंग आहे, सो किती ml ची आहे वगैरे सगळं इन डिटेल मार्किंग आहे अशी ब्युरेट, त्याच्यामध्ये आपण काय करतो, टायट्रंट ऍड करतो. सो टायट्रंट मीन्स एनीवन डेफिनेशन ऑफ अ टायट्रंट? Fix value. A solution of माहित असणारी व्हॅल्यू. सो प्रॉपर डेफिनेशन concentration is range. ओके. सो टायट्रंट म्हणजे असं सोल्युशन और असं सबस्टन्स की ज्याचे आपल्याला कॉन्सन्ट्रेशन माहित आहे त्याला आपण म्हणतो टायट्रंट. आणि टायड्रंट म्हणजे माहित नसलेली अननोन व्हॅल्यू. ओके, असा केमिकल सबस्टन्स ज्याचे की कॉन्सन्ट्रेशन आपल्याला माहित नाही, अननोन आहे, किंवा असं सोल्युशन केमिकल सोल्युशन ज्याचं कॉन्सन्ट्रेशन किती कॉन्सन्ट्रेशन मध्ये त्याच्यामध्ये केमिकल प्रेझेंट आहे ते आपल्याला माहित नाही, अननोन. नेक्स्ट आहे, फर्स्टली त्यांनी सेटअप सांगितलेला आहे की बीकर मध्ये अनालाइट असणार आहे, अनालाइट मध्ये आपण इंडिकेटर ऍड करतोय, आणि ब्युरेट मध्ये कॅलिब्रेटेड ब्युरेट आहे ज्याच्यावरती मार्किंग आहे, त्याच्यामध्ये आपण टायट्रंट ऍड केलेला आहे. The solution that need to be analyzed need to have an accurate weight in a sample of plus or minus 11,000 gram of a material to be analyzed. So large quantity मध्ये इथं मेन्शन केलेलं आहे, बट स्टार्टिंग इनिशियली आपण 1 ग्राम और 2 ग्राम एवढं अनालाइट घेत असतो. तो इथं आज पर प्रोसिजर, ही लॅबची प्रोसिजर नाहीये, जास्त क्वांटिटी मध्ये मेन्शन केले की 1000 किंवा 1000 ग्राम पर्यंत तुम्ही सॅम्पल वे करू शकता. सो इथं सोल्युशनचं सांगताना जे अनालाइट आहे, अनालाइटचं किती मेजर करा म्हणून सांगितलंय, अप टू 1000 ग्राम इथपर्यंत तुम्ही अॅक्युरेटली वेट केलेलं असलं पाहिजे ऍज पर प्रोसिजर मध्ये जसं दिलंय तसं.
so of the material to be analyzed. जे अनालाइज करायचंय तो अप टू 1000 ग्राम पर्यंत पण आपण अॅक्युरेटली वे केलेलं असलं पाहिजे. नेक्स्ट, choosing an accurate category of a substance to be analyzed is also very important, as choosing the wrong type of a titrant will give the wrong result. So जे काय अनालाइट आहे, अनालाइट डेफिनेटली आपल्याला कॉन्सन्ट्रेशन माहित नाहीये त्याचं की किती अमाऊंट मध्ये आहे, पण त्याच्यासोबत जो रिॲक्टंट करणारा सबस्टन्स आहे जसं की टायट्रंट ते आपल्याला माहिती आहे. मग आपल्याला काय करायचंय, बघायचं आहे की कोणता टायट्रंट आपण कोणत्या सबस्टन्स सोबत रिॲक्ट करणार आहोत. कशासाठी, आपल्याला प्रॉपर तिथं रिझल्ट पाहिजे आहे. जर तुम्ही रॉंग टायट्रंट जर यूज केला असेल सबस्टन्स साठी, जे अननोन सबस्टन्स आहे त्याच्यासाठी, तर डेफिनेटली रिझल्ट तिथं चुकीचे मिळणार आहे. सो चूजिंग अॅन अॅक्युरेट कॅटेगरी ऑफ अ सबस्टन्स, जे काय सबस्टन्स आहे त्याची अॅक्युरेट कॅटेगरी आपल्याला माहित असली पाहिजे. टू बी अनालाइज्ड, जे सबस्टन्स आपल्याला अनालाइज करायचे त्याच्यासाठी, इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. आणि चूजिंग द रॉंग टाइप ऑफ अ टायट्रंट विल गिव्ह द रॉंग रिझल्ट. जर तुम्ही टायट्रंटच यूज करताना जर चुकीचा केला असेल तर आपल्याला फायनल रिझल्ट पण चुकीचा मिळणार आहे. A substance that react rapidly and completely to produce a complete solution is a preferred. असे सबस्टन्स आपल्याला घ्यायचे आहेत की जे रॅपिडली रिॲक्ट करतील आणि ऑल्सो तिथं आपण इंडिकेटर वगैरे पण यूज करतोय. तर त्याच्यामुळे आपल्याला समजणार आहे की रिॲक्शन जी आहे ती रॅपिड होती का नाही आणि किंवा कम्प्लीट झालेली आहे का नाही. नेक्स्ट आहे स्मॉल क्वांटिटीज at a titrant are added to an analyte and indicator till the indicator changes color in a reaction to be titrant saturated threshold reflects the arrival at the end point of the titration. स्मॉल क्वांटिटी मध्ये आपण काय करणार आहे, जे ब्युरेट मधलं सोल्युशन आहे ते कोनिकल फ्लास्क मध्ये स्मॉल क्वांटिटी मध्ये आपण ऍड करतोय. टायड्रंट मध्ये आपण ऍड करतोय आणि त्या टायड्रंट मध्ये आपण इंडिकेटर पण ऍड करतोय, जेणेकरून आपल्याला जो कलर चेंज आहे तो शार्प कलर चेंज इथं बघायला मिळेल आणि त्याच्यावरून रिॲक्शन कम्प्लीट होती का नाही हे इझिली आयडेंटिफाय होईल. सो इन द एंड पॉइंट ऑफ द सॅच्युरेशन थ्रेशोल्ड रिफ्लेक्ट द अरायवल ऍट द एंड पॉइंट ऑफ द टायट्रेशन, जेणेकरून आपल्याला टायट्रेशनच्या प्रोसेसमध्ये एंड पॉइंट हा इझिली मिळेल. Next, the titration has to be continued up until the reaction is complete and the amount of a reactant added is exactly the amount that is needed to complete the reaction. So titrationच्या प्रोसेस मध्ये जोपर्यंत तो कलर चेंज शो करत नाही तोपर्यंत आपल्याला स्मॉल अमाऊंट मध्ये ते टायट्रंट ते ब्युरेट मधले सोल्युशन स्मॉल अमाऊंट मध्ये ऍड करावं लागतं. मग ते आपण कुठपर्यंत ऍड करतो, जोपर्यंत ती रिॲक्शन कम्प्लीट होत नाही. तर ती रिॲक्शन कम्प्लीट झाली हे कशावरनं समजतं, जे इंडिकेटर आहे तो इंडिकेटर कलर चेंज करतो स्वतःचा. तो शार्प कलर चेंज तिथं ऑब्झर्व झाला की ब्युरेट मधलं जे सोल्युशन आहे ते आपल्याला ऍड करायचं, स्टॉप करायचं आहे. सो नेक्स्ट आहे अनदर इम्पॉर्टंट स्टेप इज अँड मेजरिंग द राईट व्हॉल्यूम ऑफ द स्टँडर्ड सोल्युशन, सिन्स मोलॅरिटी इज अ स्टँडर्ड metric to calculate the number of moles present in a solution. जो काही व्हॉल्यूम आहे आपल्याला माहित असतं की किती व्हॉल्यूम आपण त्या अनालाइट मध्ये ऍड केलेला आहे, टायड्रंट मध्ये ऍड केलेला आहे. ब्युरेट वरती मार्किंग आहे तो आपल्याला व्हॉल्यूम राईटली मेजर करायचा आहे. म्हणजे तेवढं व्हॉल्यूम आपण ऍड केल्यानंतर ना रिॲक्शन कम्प्लीट झाली हे आपल्याला ऍड करायचंय. आणि त्यानंतर जे पण इथून पुढे कॅल्क्युलेशन असेल प्रॅक्टिकल मध्ये इट इज अ बेस्ड ऑन नॉर्मॅलिटी अँड मोलॅरिटी. सो आपल्याला तिथं नेक्स्ट कॅल्क्युलेशन करायचंय की किती मोल मध्ये हे सोल्युशन आपण ऍड केलंय. आफ्टर दॅट आपल्याला कन्व्हर्जन करायचं आहे मोल्स मध्ये. नेक्स्ट, बेस्ड ऑन द डिझायर्ड एंड पॉइंट, सिंगल ड्रॉप और लेस दॅन अ ड्रॉप ऑफ द टायट्रंट मेक द डिफरन्स बिटवीन परमनंट अँड टेम्पररी कलर चेंज, टेम्पररी चेंजेस इन द इंडिकेटर. सो ज्यावेळेस आपल्याला वाटतं की तिथं कलर चेंज झालेला आहे त्यावेळेस आपण काय करायचंय, सोल्युशन जे आपण ब्युरेट मधून विथड्रॉ करत होतो ते स्टॉप करायचंय. ऑल्सो ते जे कोनिकल फ्लास्क आहे तो कोनिकल फ्लास्क मधला जो कलर आहे तो परमनंट आहे का टेम्पररी कलर चेंज आहे हे आपल्याला एकदा क्रॉस चेक करायचंय. सो त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, जे कोनिकल फ्लास्क मधलं जे सोल्युशन आहे त्याचा कलर ऑब्झर्व करायचा. आफ्टर दॅट त्याला विगरसली शेक करायचा. तर तो
कोनिकल फ्लास्क आहे तो शेक करून बघायचा. शेक केल्यानंतर ना जर कलर चेंज जो झालाय जर रिमेन्स राहत असेल तसाच राहत असेल तर ती जी रिॲक्शन आहे ती कंप्लीट झाली. आणि जर कलर चेंज आहे तो परत प्रिव्हियस इनिशियल लेवलला येत असेल, कलरलेस स्टेटला येत असेल तर आपल्याला अजून त्याच्यामध्ये रिएजंट त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे. मीन्स त्या ब्युरेट मधलं सोल्युशन ड्रॉप वाईज ऍड करायचंय. कारण तिथं काय होणार आहे टेम्पररी कलर चेंज ते इंडिकेटर दाखवते, म्हणजे अजून रिॲक्शन कंप्लीट झालेली नाहीये. सो आपल्याला कलर चेंज ज्यावेळेस ऑब्झर्व होतो त्यावेळेस एकदा कन्फर्म करायचंय तो टेम्पररी आहे का परमनंट आहे. नेक्स्ट आहे if the reagent or reactant that we use to be made into a standard solution then we can weigh and dissolve the reagent into a solution so that it is an definitive volume within the volumetric flask. जे पण आपण रिएजंट व रिॲक्टंट आपण त्या ह्याच्यामध्ये टाकतो अनालाइटच्या सोल्युशन मध्ये टाकतोय ते जर ते कसं बनवायचं आपल्याला ऍज पर प्रोसिजर आणि स्टँडर्ड सोल्युशन तिथं प्रिपेअर करायचंय. So dissolve the reagent into a solution. Accurately weigh करायचंय आणि as per procedure तुम्हाला ते स्टँडर्ड सोल्युशन प्रिपेअर करावं लागणार आहे. त्याच्या into the volumetric flask. Volumetric flask मध्ये स्टँडर्ड सोल्युशन त्या ब्युरेट मधलं आपल्याला प्रिपेअर करून घ्यावं लागणार आहे. त्यामुळेच आपले रिझल्ट कसे येतील ऍक्युरेटली येतील. So next आहे requirement for a successful volumetric titration. So first is a reaction must be stoichiometric, well defined reaction between titrant and analyte. Reaction जी आहे ती कशी असली पाहिजे stoichiometric असली पाहिजे आणि रिएक्शन कोणामध्ये आहे titrant and analyte मध्ये. नेक्स्ट आहे रिएक्शन should be rapid. ती जी रिएक्शन आहे ती रॅपिड असली पाहिजे. नेक्स्ट रिएक्शन should have no side reaction, no interference from other foreign substance. त्या रिएक्शन मध्ये फक्त तीच रिएक्शन असली पाहिजे, त्याच्यामधून कोणते साइड रिएक्शन तिथे क्रिएट व्हायला नकोय किंवा अदर इंटरफेरन्स पण त्या रिएक्शन मध्ये नाही झाला पाहिजे. म्हणजे इम्प्युरिटी तिथं कोणती ऑब्झर्व नाही व्हायला पाहिजे किंवा फॉरेन सबस्टन्स त्या सोल्युशन मध्ये एंटर नाही झाला पाहिजे. नेक्स्ट आहे मस्ट हॅव some indication of a end of a reaction such as a color changes, sudden increase in pH, zero conductivity. ती रिएक्शन कंप्लीट झाली की नाही हे आपल्याला कशावरनं कळतं, जसं की त्या रिएक्शन मधून आपल्याला कलर चेंज तिथं रॅपिड कलर चेंज दिसायला लागतो किंवा सडन इन्क्रीज इन पीएच मध्ये चेंज झालेला दिसतो किंवा झिरो कंडक्टिव्हिटी ही कंडिशन आपल्याला दिसते. मस्ट हॅव सम इंडिकेशन म्हणजे ती रिएक्शन कंप्लीट झाली हे आपल्याला समजायला पाहिजे. सो ते आपण कसं ओळखतोय कलर चेंज वरून किंवा पीएच चेंज वरून, पीएच इन्क्रीज होते किंवा झिरो कंडक्टिव्हिटी अशा कंडिशन आपण बघतोय. नेक्स्ट आहे नोन रिलेशनशिप बिटवीन एंड पॉइंट अँड इक्विव्हॅलन्स पॉइंट. सो आपल्याला एंड पॉइंट कोणता आहे आणि इक्विव्हॅलन्स पॉइंट कोणता आहे हे आपल्याला समजायला पाहिजे. जसं की एंड पॉइंट कोणता आणि इक्विव्हॅलन्स पॉइंट कोणता हे जर तुम्हाला जर आयडेंटिफाय करायचं असेल तर एंड पॉइंट कोणता असणार आहे की जिथं कलर जो चेंज होतोय तो परमनंट राहणार आहे. आणि इक्विव्हॅलन्स पॉइंट कोणता असणार आहे की इनिशियल लेवलला आपल्याला वाटतं की कलर चेंज झालाय, रिएक्शन कंप्लीट झाली, बट तिथं ती झालेली नसते. सो टेम्पररी कलर चेंज आपल्याला दिसतो. व्हिज्युअली जर बघितलं तर एंड पॉइंट आणि इक्विव्हॅलन्स पॉइंट मध्ये हा स्लाइट डिफरन्स आपल्याला तिथं दिसतो. ह्यामध्ये कोणाला काय डाऊट आहेत? प्रोसिजर फॉर व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस आणि रिक्वायरमेंट फॉर सक्सेसफुल व्हॉल्युमेट्रिक टायट्रेशन. No, ma'am. Metric. No, ma'am. No, ma'am. ओके Ma'am,